रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तुळस या वनस्पतीला जसं आयुर्वेदात आणि हिंदू धर्मात मानाचं स्थान आहे, तसंच तुळशीच्या माळेलाही अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे। अगदी वारकरी संप्रदायात तर तुळशी माळ घालणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। वारकऱ्यांची प्रिय देवता म्हणजे पांडुरंग अर्थात विठ्ठल। तुळशी माळ गळा कर ठेवूनी कटी ही त्या विठ्ठलाची ओळख आहे। त्यामुळेच वारकरी संप्रदायात तुळशी माळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। एकदा गळ्यात तुळशीची माळ घातली की तो वारकरी शाहकाराचा अवलंब करत मुखी विठ्ठलाचं नामस्मरण करत आपलं आयुष्य जगतो। तसंच तुळशीची माळ घातल्याने व्यक्तीला अनेक फायदे मिळू शकतात। गळ्यात तुळशीची जपमाळ घातल्यास मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात। म्हणूनच तर आपण तुळशीची माळ परिधान करण्याचे फायदे आणि त्याचे नियम जाणून घेणार आहोत। तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र वनस्पती म्हणून पूजले जाते। हा लक्ष्मीचा अवतार असल्याचे म्हटले जाते। तुळशीची जपमाळ धारण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो। तुळशीची माळ धारण केल्याने मन शांत होते। यामुळे चिंता, तणाव आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळतो। तुळशीची माळ धारण केल्याने सौभाग्य देखील वाढते। यामुळे माणसाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळते। तुळशीची माळ धारण केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। तुळशीची माळ धारण करण्यापूर्वी ती गंगाजलाने धुवावी व ती सुकल्यानंतरच धारण करावी। तुळशीची जपमाळ धारण करणाऱ्यांनी रोज जप करावा। यामुळे भगवान विष्णूची कृपा अबाधित राहते। तुळशीची माळ घालणाऱ्यांनी सात्विक भोजन करावे। एकदा तुळशी माळ गळ्यात घातल्यावर ती काढू नये। तुळशीची माळ घालण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यावर तुळशीची जपमाळ घालावी। यावेळी तुळशीच्या माळेचा प्रभाव जास्त असतो। तुळशीची माळ धारण करण्याचे आणखी काही फायदे आपण जाणून घेऊया। तुळशीची माळ धारण केल्याने व्यक्तीच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते। तो नेहमी आनंदी असतो। तुळशीची माळ धारण केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याला सर्व कार्यात यश देखील मिळते। तुळशीची जपमाळ माणसाच्या जीवनात शांती, समृद्धी आणि यश आणते। ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ धारण केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि घरातील वातावरणही चांगले राहते। तुम्हालाही तुळशीची माळ घालायची असेल तर हे नियम अवश्य पाळा। दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।